जालना जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडलाय। पिकं वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करतायत। मंठा भागात कपाशीला शेतकरी तांब्यानं पाणी देऊन पीक वाचवण्याचा प्रयत्न करतायत। जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली। मात्र त्यानंतर पावसानं मोठी दडी मारली असून सोयाबीन, कपाशीसह बाजरी पिकं धोक्यात आली आहेत। त्यामुळे येत्या 8 दिवसात पाऊस पडला नाही, पिकं जळून खाक जाण्याची भीती आहे। त्यामुळे कृत्रिम पाऊस पडावा किंवा सरकारनं पेरणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 1 महिना होऊन सरकी लावून पाऊस नाही, काय नाही, सापका शिपका पाऊस पडलेला आहे। त्याच्यावर सरकी लागवड केलेली आम्ही आता काहीच नाही, आमची कपास जळायला लागली तर तांब्यानं आम्ही पाणी घालायलो, आमच्याकडे पाणी नाही, काय नाही। आमच्या पिकाची काय परिस्थिती, पाणी पाऊस नाही ना, कापस जळायला लागली तर पाणी नाही झाडायला, झोप येत नाही, काय नाही पा